मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार योतेना धूपिना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। सकतवा बुद्धरत्नं औषधं उत्तमं वरं सकतवा धम्मरत्नं औषधं उत्तमं वरं सकतवा संघरत्नं औषधं उत्तमं वरं। बुद्ध धम्म आणि संघ हे त्रिरत्न या जगातील उत्तम प्रकारचे औषध आहे। देवानं पियदसी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न जग बदलणारा बाप माणूस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आज या वर्षावासाच्या या कालावधीच्या निमित्तानं वैशाली बुद्धविहार आंजी अंदोरी तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा अखेरचा विश्व कल्याणकारी ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा जे पठण आहे, निरूपण आहे, दरवर्षीप्रमाणे या बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाचं पठण या ठिकाणी होत असतं। तर उपस्थित उपासक उपासिकांना आपण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये असं म्हणतात की धम्माचे तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे आणि धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे। तर खरी लोकसेवा, खरी धम्मसेवा जी महाकवी वामनदादा कर्डक असं म्हणतात, तर आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं दरवर्षी पठण करत असतो। तर इथे उपस्थित असलेल्या उपासक उपासिकांना मी असं सूचित करतो की बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित असेल तर आपण त्या प्रश्नाच्या संदर्भात, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाच्या संदर्भात म्हणा किंवा मिलिंद प्रश्नाच्या संदर्भात म्हणा किंवा तुमच्या व्यावहारिक जीवनाच्या संदर्भात म्हणा किंवा तुमच्या जीवनाशी संबंधित असू शकतो किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये किंवा बुद्धाविषयी असं तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे, खूप दिवसापासून आपल्या मनामध्ये आहे पण ते विचारायचं म्हणतो, त्याची उकल करून घ्यायचं म्हणतो, तर असा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता। मी माझ्या अभ्यासाच्या नुसार त्याला योग्य पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी खूप हुशार आहे म्हणून असं नाही, तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता। त्याचीच आहे बुद्ध आणि धम्माच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारा, जाणून घ्यायचा म्हणून किंवा समजून घ्यायचा म्हणून। इकडे विचारा लवकर एक प्रश्न। आपण त्या एका प्रश्नाच्या संदर्भातच आपण मी मार्गदर्शन करणार आहोत। बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ म्हणा किंवा मिलिंद प्रश्न म्हणू शकता तुम्ही। तर या ग्रंथाच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित असेल तर मी पुन्हा विचारत आहोत, एकदा दोनदा तीनदा। विचारा एखादे प्रश्न। तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहे का? एखादा प्रश्न विचारा ना। तर आपण
बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हा अखेरचा ग्रंथ आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर आपण या ग्रंथाच्या सोबत आणखी 2 ग्रंथाचं पठण केलं पाहिजे. तर पहिला ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ समजून घेण्यासाठी, अधिक स्पष्ट करून घेण्यासाठी तर 2 ग्रंथ वाचा. पहिला ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, प्रस्तावनेमध्येच लिहिलेलं आहे. आणि दुसरा ग्रंथ म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती. हे 2 ग्रंथ बाबासाहेब हा ग्रंथ आणखी समजून घेण्यासाठी आपण त्याला जोड म्हणून, आवश्यक म्हणून वाचन केलं पाहिजे ह्या 2 ग्रंथाचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो अखेरचा जो शेवटचा ग्रंथ आहे बुद्ध आणि धम्मग्रंथ, तर हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहित असताना 4 प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहे. प्रस्तावना, उपोद्घात आणि मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो, तर त्याच्यामध्ये काही 4 प्रश्न आहे. हे 4 प्रश्नाची आपण चांगल्या पद्धतीनं उकल करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तथागत भगवान बुद्धांचा एक व्यावहारिक सद्धम्म म्हणून जे तथागत भगवान बुद्धांनी जे यक्ष नावाचा एक आल्वक आहे, यक्ष आल्वक, तर हा यक्ष आल्वक आल्वी नगरातला असतो आणि तो यक्ष नावाचा आल्वक तथागत बुद्ध आल्वी नगरामध्ये येत असताना यक्ष आल्वक तथागतांना काही प्रश्न विचारतो. तर त्याचा प्रश्न असतो की या जगातील म्हणजे या जगात सर्वोत्तम सुख कोणतं, जगातील सर्वोत्तम सुख कोणतं. तर या जगातील सर्वोत्तम सुख तथागत बुद्ध सांगतात की निब्बाण हे परम सुख आहे या जगातलं. तथागत बुद्धाला यक्ष आल्वक आणखी विचारतो की सर्वश्रेष्ठ जीवन कोणते, म्हणजे त्याचा प्रश्न असतो यक्ष आल्वकाचा की सर्वश्रेष्ठ जीवन कोणते. तर तथागत बुद्ध उत्तर देतात की सर्वश्रेष्ठ जीवन म्हणजे प्रज्ञापूर्वक जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन होय. या जगात आणखी तो तिसरा प्रश्न विचारतो तथागत बुद्धाला की या जगातील उत्तम प्रकारचे धन कोणते. तर तथागत बुद्ध उत्तर देतात की श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे या जगातील. आणखी तो विचारतो की जगात उत्तम चव कोणती. आता चव म्हणजे काय, तर स्वाद. तर या जगातली उत्तम चव कोणती, तर तथागत बुद्ध उत्तर देतात की या जगातली सत्याची चव ही उत्तम चव आहे, सत्याची चव उत्तम चव आहे. आणखी तो प्रश्न विचारतो की या जगामध्ये मनुष्य कोणावर जास्त प्रेम करतो. तर बुद्ध उत्तर देतात की जो मनुष्य शीलवान आहे, प्रज्ञावान आहे, सत्यवादी आहे आणि कर्तव्याची जाणीव ठेवून वागणारा आहे, अशाच लोकांवर मनुष्य प्रेम करतात. आणखी तो विचारतो की या जगातील भयंकर रोग कोणता, कोणता भयंकर रोग कोणता. तर तथागत बुद्ध उत्तर देतात यक्ष आल्वकाला की या जगातील भयंकर रोग म्हणजे भूक नावाचा रोग आहे, भूक नावाचा रोग. तथागत भगवान बुद्धांनी म्हणजे सब्बे सत्ता आहार टित्तिका म्हणजे सर्व प्राणी मात्र एका आहारावर निर्भर आहे, स्थित आहे. आणि तथागत भगवान बुद्धाने सांगितलं आहे की भूक हा जर भयंकर रोग असेल तर या भुकेवरची औषधी ही आहारच आहे. आणि तथागत भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे आहार सांगितलेले आहे. पहिल्या प्रकारचा आहार सांगितलेला आहे तथागत भगवान बुद्धांनी कबलिक आहार. कबलिक आहार म्हणजे काय, तर जे आपल्या नेहमीच्या ताटामध्ये आपण जे भोजनदान घेतो, भोजन वगैरे सेवन करतो ना, जे काही वरण म्हणा, भात म्हणा, जे काय असतं याला कबलिक आहार म्हटलेला आहे भगवान बुद्धाने. हे केवळ शारीरिक पोषण करते आपलं आणि ते ब्रह्मचर्यासाठी उपयोगी पडतं. तर हे जे पहिल्या प्रकारचा जो आहार सांगितला तथागत बुद्धांनी, जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे अन्न सेवन करतो याला कबलिक आहार म्हटलेला आहे, कबलिक आहार. तर जशी शरीराला रोज अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मनाला सुद्धा चांगल्या विचाराची आवश्यकता असते. आणि ते धम्म विचाराचं जे दुसऱ्या प्रकारचा आहार तथागत भगवान बुद्धाने सांगितलाय तो म्हणजे मनसचेतन आहार. पहिल्या प्रकारचा आहार कोणता,
कबलिक आहार, दुसऱ्या प्रकारचा आहार मनसचेतन आहार, तिसऱ्या प्रकारचा आहार तथागत भगवान बुद्धाने सांगितलाय विज्ञान आहार, आणि चौथ्या प्रकारचा आहार सांगितलाय स्पर्श आहार. तर हे आहाराचे 4 प्रकार तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. आणि सगळ्यात भयंकर जो रोग सांगितलेला आहे तथागत भगवान बुद्धाने की भूक हा भयंकर रोग आहे. भूक भयंकर रोग आहे. आपण कोरोना महामारीमध्ये ऐकलं असेल की कोणता रोग, कोरोना हा भयंकर रोग बनवते, पण तथागत बुद्धाने सांगितलं की भूक हा भयंकर रोग आहे. तर भूक हा भयंकर रोग कसा आहे, तर आपण प्रॅक्टिस करायची. एखाद्या स्त्रीनं किंवा पुरुषानं असं ठरवलं की आज मी सकाळी उठणार नाही, कुठलाच घरचा कामधंदा करणार नाही, कुठले शारीरिक श्रम करणार नाही किंवा झोपूनच राहणार, म्हणजे कुठलंच काम करणार ना, घरचे काम करणार ना, शेतीतले काम करणार ना, जॉबला जाणार, काहीच करणार नाही, असं एखाद्या व्यक्तीनं, स्त्री असो की पुरुष असो, त्यानं जर ठरवलं, तर मला सांगा काय भूक लागणार नाही? लागणारच. म्हणजे शारीरिक श्रम किंवा बौद्धिक श्रम झालं तर भूक लागतेच, पण मात्र शारीरिक श्रम जरी नाही झालं तरी मात्र माणसाला भूक लागत असते. तर भूक हा इतका भयंकर रोग आहे म्हणतात बुद्ध, इतका भयंकर रोग आहे की भूक नावाचा रोग मनुष्याला चोरी करायला लावतो. भूक नावाचा रोग मनुष्याला खोटं बोलायला लावतो. भूक नावाचा रोग माणसाला खूनही करायला लावत असतो. तर भूक इतका भयंकर रोग आहे आणि या भूकेसाठी अख्खं जग धावत असते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये असं म्हणतो का नाही की मला वेळ नाही, मीही कधी कधी म्हणतो मलाही वेळ नाही, आहे का नाही? म्हणजे जग हे सकाळपासून जे धावत आहे, मला वेळ नाही, मला, प्रत्येकाला तुम्ही विचारा मग हे कशासाठी आहे, तर हे आहे भूक नावाच्या भयंकर रोगासाठी. आपण सतत धावपळ करत असतो जीवनामध्ये. एवढं धावपळीचं जीवन, एवढं धकाधकीचं जीवन कुणाच्यासाठी कुणाला फुरसत नाही. मग कशासाठी करतो आपण हे? भूक नावासाठी. एखादी वेळी तुम्ही भुकेला असं म्हणू शकता की हे भुके 8 दिवस येऊ नको. तुम्ही भुकेला जरी असं म्हटलं तरी भूक मात्र आल्याशिवाय राहणार नाही. इतका भयंकर रोग तथागत भगवान बुद्धाने हा भूक नावाचा भयंकर रोग सांगितलेला आहे. आणि या भूकावरची जी औषधी आहे, आहार आहे, ती म्हणजे अन्नच आहे. पण या अन्नाची उचित मात्राही तथागत भगवान बुद्धाने सांगितलेली आहे. मग तथागत भगवान बुद्धाने हेही सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे तथागत बुद्धाने? आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका सांगितलंय. सम्यक आजीविका म्हणजे काय बरं? तर सम्यक आजीविका म्हणजे उपजीविका. आपल्याला आजीविका शब्द जर समजत नसेल तर उपजीविका म्हणू आपण. मग सम्यक आजीविका म्हणजे काय? तर चांगल्या मार्गाने उदरनिर्वाह करणं, चांगल्या मार्गाने धनसंपत्ती एकत्र करणं, चांगल्या मार्गाने धनसंपत्ती आपल्या घरी आणणं, याला सम्यक आजीविका म्हणतात. त्याच्या प्रकारे तथागत भगवान बुद्धांनी 5 प्रकारचे निषिद्ध व्यवसाय, निषिद्ध जे काही बिझनेस म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये किंवा धंदा म्हणतो, व्यापार म्हणतो, तर 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सुद्धा तथागत भगवान बुद्धाने सांगितलंय जे सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. आपण हे ठरवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते, जास्त म्हणा किंवा कमी म्हणा, माझ्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते ती चुकीच्या मार्गाने येते का, चोरीच्या मार्गाने येते का, काही कुणाची हानी करून येते का? जर त्या पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येत असेल तर त्याचं सुख नसते आणि ती सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. आर्य अष्टांगिक मार्गाचे एक अंग आहे सम्यक आजीविका, लक्षात घ्या. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपला सम्यक आजीविका हे जे आर्य अष्टांगिक मार्गाचे एक संपूर्ण अंग आहे, या आर्य अष्टांगिक मार्गानंच मनुष्याचं काय होत असते? कल्याण होत असते. म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगणं म्हणजेच निब्बाणाचं सुख अनुभवाचं, म्हणजे निब्बाण म्हणजे काय? तर मरण नाही आहे. निब्बाण म्हणजे याच जन्मामध्ये त्याचा साक्षात्कार करणं, त्याचा अनुभव घेत राहणं, लक्षात घ्या. तथागत भगवान बुद्धांनी आणखी सांगितलेलं आहे की हे व्यावहारिक जीवन जगत असताना तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय असेवनाच बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयान येतं मंगलम उत्तम. याचा अर्थ बघा काय होते? असेवनाच बालान म्हणजे जे मूर्ख लोक आहे, मूर्ख लोकांची संगती करू नका, म्हणजे त्याला कुसंगती करू नका. मूर्ख लोकांची संगती मनुष्याला दुःखात टाकत असते किंवा ती संकटात टाकत असते. म्हणून मूर्ख लोकांच्या संगतीपासून मनुष्यानं नेहमी दूर राहिलं पाहिजे.
मग कोणाची संगती करायला सांगतात तथागत बुद्ध? कोणाची संगती करायला सांगतात? पंडित जनांची, पंडित जनाची, सुज्ञ जनांची, सुजान जनाची, जी लोक सुगतीच्या मार्गावर आहे, निर्वाणाच्या मार्गावर आहे, जी माणसं धम्म मार्गावर आहे, अशा लोकांची आपण काय केली पाहिजे? नेहमी संगती केली पाहिजे. तुमचं जीवनावर ठरते की आपलं जीवन कसं सुंदर जगायचं, याकरिता मनुष्यानं संगतीचा सुद्धा परिणाम सांगितलेला आहे. तुमचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची जी तुमची दिनचर्या आहे ही संगतीवर अवलंबून असते. म्हणून कबीरानं सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, संत कबीरानं, सतसंग तारे कुसंग बोरे. माणसाला सतसंग, सतसंग म्हणजे काय? सत्याचा संग. आता सत्याचा संघ कोणाकडे आहे? बुद्धाचा आहे ना. आपण याला सतसंग म्हणतात. जे लोक नेहमी धम्माच्या सहवासात असतात, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांच्या सहवासात असतात, बुद्ध विहारात असतात, धम्म कार्यात असतात, तनाने असतात, मनाने असतात, धनाने असतात किंवा परिश्रमाने असतात, तर ही लोक धम्म मार्गावर आहे आणि सुगतीच्या मार्गावर आहे. लक्षात घ्या. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे 3 म्हणजे कुशल जे मार्गी लोक आहे, पुण्यकर्मी जे लोक आहे, चांगल्या लोकांची संगती केल्यानं मनुष्याचं काय होत असते? मंगल होत असते. तर या जगामध्ये तथागत भगवान बुद्धाने, आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला असेल, मी व्यावहारिक धम्म सांगतो छोटासा, तर आपण तथागत बुद्धांचा एक धम्म वाचला असेल. बुद्धांनी धम्मामध्ये एक धम्मपदामध्ये ओळ आहे, ती कोणती बघा काय आहे? आमटीच्या गंजामध्ये तुम्ही रात्रभर पळीला ठेवलं. पळी म्हणजे जुने लोक पळी म्हणत होते, आपण चम्मच म्हणतो त्याला, स्टीलचा. म्हणजे एका आमटीच्या गंजामध्ये रात्रभर त्या पळीला किंवा त्या चमच्याला ठेवलं तर काय त्या कढीची, आमटीची चव त्या चमच्याला येणार का? तथागत बुद्ध म्हणतात धम्मपदामध्ये, आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. म्हणजे आमटीच्या गंजामध्ये रात्रभर जरी त्या चमच्याला ठेवलं, त्या पळीला ठेवलं, तरी त्या आमटीची चव त्या पळीला येणार नाही. तर असंच आहे, आपण इतक्या दिवसापासून बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतो किंवा अनेक बुद्धविहारात येतो किंवा अनेक प्रकारे धम्मदेशना श्रवण करतो, कुठूनही तरी धम्म परिषद मध्ये, परंतु मात्र आपल्यामध्ये परिवर्तन नाही, आहे का नाही? आचरण म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आचरणो परमो धम्म. धम्म कायेन पश्यति. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? माणूस आहे का? वस्तू आहे का? व्यक्ती आहे का? तुम्हाला जर म्हटलं की बुद्धाला शरण जा, तर बुद्धाची मूर्ती, बुद्धाच्या त्या प्रतीकाच्या रूपात तुम्ही बुद्धाला शरण जा, आहे का नाही? आणि बुद्ध म्हणजे काय? तर त्या मूर्तीत नाही आहे. बुद्ध म्हणजे काय? इनलाइटमेंट, जगाचा प्रकाश बुद्ध. तुम्हाला जर म्हटलं की धम्माला शरण जा, तर तुम्ही धम्माला कसं शरण जाल? काय धम्म काय मनुष्य आहे का? वस्तू आहे का? ती व्यक्ती आहे का? नाही आहे. तर धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे काय? धम्म कायेन पश्यति. धम्म कायेन पश्यति म्हणजे धम्म आपल्या व्यवहारात असतो, आपल्या आचरणात असतो, आपल्या चालण्यात असतो, बोलण्यात असतो, वागण्यात असतो. धम्म तिथे पाहायचा असतो. धम्म कायेन पश्यति. धम्म हा व्यवहारासाठी असतो, जगण्यासाठी. धम्म इथे श्रवण करण्यासाठी आहे, आपण श्रवण केला पाहिजे, पण जे प्रॅक्टिस अभ्यास आहे, बाहेर जाऊन त्याचा प्रॅक्टिस, आपण त्याची किती अंमलबजावणी करतो हे आपल्यावर डिपेंड आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे जे तथागत भगवान बुद्धाने सांगितलं आहे की ज्याप्रमाणे आमटीच्या गंजामध्ये रात्रभर जरी त्या पळीला ठेवलं तर त्या पळीला, त्या चमच्याला त्या आमटीची चव येत नाही, त्याचप्रमाणे आपण अनेक वर्षापासून कितीही धम्म श्रवण करू पण त्याचा आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करणार नाही, त्या धम्माला आपण धारण करणार नाही, त्या धम्माचं आपण आचरण करणार नाही, तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. केवळ आपली ही श्रुतमय प्रज्ञा आहे, ऐकणं आहे, पण त्याच्या अंमलबजावणी आपण काहीही करू शकत नाही. म्हणून कबीरानं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, काय म्हटलेलं आहे संत कबीरांनी, की जशी एखादी मासोळी आहे, मासा आहे, त्या जीवन म्हणजे मासा नाही का, मासा, त्या माशाला तुम्ही तो रात्रंदिवस पाण्यामध्ये पोहतो, समुद्राच्या म्हणा किंवा नदीच्या म्हणा, खाऱ्या किंवा गोड्या पाण्यामध्ये म्हणा, तर जो तो मासा आहे नदीमध्ये रात्रंदिवस पोहणारा मासा, त्या माशाला तुम्ही बाहेर काढा, त्या मासोळीला, आणि हातामध्ये घ्या, आणि त्या माशाचा हा असा थोडं नाकाचं वर धरा त्या माशाला, तर काय होईल माशाचा? बरं तो मासा का नाही, संत कबीर पुढे म्हणतात की ते जो मासा आहे ना त्याला हातातून खाली टाकून द्या आणि पुन्हा तुमच्या हाताचा
म्हणजे ते माशाचा वास तर येणारच आहे, पण त्या ज्या हातामध्ये तुम्ही पकडलेला आहे तो मासा जरी खाली टाकला तरी त्या हाताचा सुद्धा काय येणार आहे, दुर्गंध येणार आहे. मग तुम्ही कल्पना करा की जो मासा रात्रंदिवस पाण्यामध्ये राहतो तर त्याचा काय येते, दुर्गंध येते. तर माशाचा दुर्गंध म्हणजे रात्रंदिवस पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशाचा दुर्गंध यायला नाही पाहिजे. मग असंच काय ना, आपण धम्म हा महासागरासारखा आहे. आपण धम्म कितीही श्रवण करत असू पण आपला दुर्गंध जात नसेल. दुर्गंध म्हणजे कोणता, दुर्गंध म्हणजे काय, तर दुर्गुणांचा दुर्गंध आपल्यामध्ये जर जात नसेल तर त्यालाही महत्व नाही आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी आपलं जे जीवन आहे हे कुसंगतीच्या मार्गावर नसलं पाहिजे. आपण सतसंगाचा मार्ग केला पाहिजे. पंडित जनांची, सुजन जनाची काय केली पाहिजे, संगती केली पाहिजे. मी तुम्हाला 3 प्रकारचे दाणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. यापूर्वी तुम्ही ऐकलेले आहे ते छोटेसे सांगतो. कुसंगतीच्या माणसावर कसा परिणाम होतो. आपण अनेक वर्षापासून धम्म श्रवण करतो, धम्म परिषदेमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारे. तर तथागत भगवान बुद्धांचं तर नाही आहे ते वचन, पण एक व्यावहारिक म्हणून एक सांगतो तुम्हाला. बघा, 3 प्रकारचे तुरीचे दाणे असतात. किती प्रकारचे, 3 प्रकारचे. तर आपण ग्रामीण भागामध्ये राहत असताना आपल्याला माहित आहे की जेव्हा तुरीला फुलं येतात, जे काही त्याची कापणी होते, त्याची मळणी होते, त्याला एक विशिष्ट प्रकारे त्या तुरी मग आपण घरी आणतो. मग त्या तुरी घरी आणल्याच्या नंतर काही महिलांना अशा सवयी आहे की आपल्या घरी नवीन तुरी आल्या तर आपण सगळ्याच काही मार्केटला नेत नाही. काही पैशासाठी आपण काही तुरी विकतो, काही आपण तुरी घरच्या पुढच्या लागवडीसाठी ठेवतो. आणि 3ऱ्या प्रकारच्या तुरी आपल्याला एक आवड असते की आपल्या घरी नवीन तुरी आल्या तर त्या तुरीचं काय केलं पाहिजे, भाजी करतात. काय करतात ना आपण, नवीन जर घरी तुरी आल्या तर पहिल्या दिवशी काय करतो आपण, सगळ्याच तुरी विकत नाही तर विकत असताना त्याला थोडी एक आवड म्हणून आपण भाजी करत असतो. तुम्ही काय करता, त्या तुरीला आणल्याच्या नंतर जेवढ्या भाजी पुरत्या तुरी आहे तर त्या तुम्ही रात्रभर भिजत ठेवता का नाही. पहिली प्रक्रिया एका वेळी होत नाही, रात्रभर भिजत ठेवता. मग त्या रात्रभर भिजत ठेवलेल्या ज्या तुरी आहे तर तुम्ही सकाळी उठून पहा. मी तुम्हाला किती प्रकारच्या तुरी सांगितल्या, 3 प्रकारच्या तुरी. आता रात्रभर तुम्ही त्या तुरी भिजत ठेवल्या तर सकाळी माहित आहे का, त्या भिजत ठेवलेल्या त्या पातेल्यामध्ये काही तुरीचे दाणे तुम्हाला वरती तरंगताना दिसतात का नाही. मी एवढंच सांगतो, थांबतो. तर वर्त तरंगताना दिसतात. कोणते दाणे आहेत ते, आता तुम्ही ते रात्रभर भिजत ठेवले का यासाठी, भाजी करिता. तर पहिल्या प्रकारचा तुरीचा दाणा तुम्हाला तरंगत दिसतो तो पहा. तुम्ही सकाळी उठून पहा रात्रभरात, तर त्या दाण्याला माहिती आहे का कोणता दाणा म्हणतात, कुटन दाणा. कोणता दाणा म्हणतात, कारण तो पूर्ण तर भरलेला नाही आहे का नाही, किडलेला आहे. बरोबर आहे, तो किडलेला आहे, पूर्ण भरलेला नाही आहे. तो वर्त तरंगतो, त्याला कोणतं म्हणते, मुलन म्हणतात. कोणतं म्हणते त्याला, मुलन. कोणता म्हणते त्याला, म्हणजे त्याची पूर्ण परिपक्वता झालेली. एक तर त्याला कीड लागलेली असते, एक तर तो कमजोर असतो, तो दानाच नसल्यामुळे त्याला एक वजन नसते आणि मग तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वरती तरंगतो. आता काय तो जो मुलन दाना आहे, काय तुमच्या तो भाजीच्या उपयोगाचा आहे, वरती तरंगलेला. आता मला सांगा, जो मुलन नावाचा तुरीचा दाना आहे त्या दाण्याला तुम्ही तसंच ठेवता का बाहेर काढता, का काढता, कारण तो मुलन नावाचा तुरीचा दाना उपयोगाचा नाही आणि तो भाजीसाठी उपयोग आहे, म्हणजे काहीच कामाचा नाही. तर त्याला तुम्ही असं वर्त करून त्या मुलन दाण्याला साईडला काढता. तर कितवा प्रकारचा झाला हा दाना, मुलन नावाचा दाना, जो वर्त तरंगतो, फक्त वर्तच तरंगतो, काहीच उपयोगाचा नाही, त्याला तुम्ही बाजूला काढता. त्याला कितव्या प्रकारचा दाना, हा मुलन दाना. 2ऱ्या प्रकारचा दाना तुम्ही त्यातलं पुन्हा पाणी बाजूला काढता आणि बाजूला काढल्याच्या नंतर काही दाणे इतके जाडसर फुगलेले असतात आणि काही दाणे फुगलेलेच नसतात. तर त्याला कोणता दाना म्हणतात, कुटन दाना. म्हणजे त्याला रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तरी तो मात्र दाना फुगलेला नाही. तर तुम्हाला माहित आहे का, काही दाणे टपोरे दिसतात आणि काही दाणे छोटेसे दिसतात, वाळूच्या कड्यासारखे कडकच राहतात. म्हणजे रात्रभर जरी त्याला पाण्यामध्ये भिजवलं, रात्रभर जरी भिजवलं तरी मात्र तो दाना तुम्हाला पटकन ओळखायला येते, पटकन. त्याला कोणता दाना म्हणतात, कुटन प्रकारचा दाना. तुरीचा कितवा दाना झाला, हा कुटन. तर असेच काही कुटन लोक आहे
म्हणजे रात्रंदिवस जरी ते धम्मामध्ये राहिले, तुम्ही कितीही बुद्ध विहारात आले, कितीही धम्म श्रवण केला, सांगणाऱ्या भंतेजीनं कितीही चांगलं सांगितलं, पण ऐकणारवाले समान पातळीवरचे नसतील तर माझ्या सांगण्याला काही अर्थ राहणार नाही. लक्षात घ्या. धम्माचा प्रचार आणि प्रसार का होत नाही त्याचे एक कारण सांगू का तुम्हाला? एक म्हणण्यापेक्षा दोन कारण. म्हणजे कधी काय होतं, सांगणाराही समान पातळीवर पाहिजे आणि ऐकणाराही समान पातळीवर पाहिजे. शिकवणारा शिक्षक चांगला शिकवत आहे, त्याचा काय दोष आहे? म्हणजे सांगणारा शिक्षक भिक्खू हा चांगला शिकवत आहे, पण ऐकणारे गबाळे आहे तर त्याला काय करणार आहे आम्ही? आहे का नाही? पण कधी कधी काय होते, सांगणारा शिक्षक चांगला शिकवत नाही, ऐकणारे विद्यार्थी ऐकायला पाहिजे पण त्यांना ते कळत नाही. म्हणजे ऐकणाराही उपासक वर्ग उपासिका वर्ग हा समान असला पाहिजे, है का नाही? आणि सांगणाराही, तरच आपला धम्माचा प्रचार होऊ शकतो. म्हणजे ऐकणाराही आणि श्रवण करणाराही आणि सांगणाराही समान पातळीवर असेल तर धम्माचा जलद गतीनं प्रचार व्हायला वेळ लागणार नाही. तर दुसऱ्या प्रकारचा जो दाना आहे, जो भाजी करिता उपयोगीच पडत नाही, तर तो आहे कुटन दाना. तर मला सांगा, सगळ्यात जास्त आज आपण धम्माच्या प्रवाहात आहोत, तर सर्वात जास्त उपासक उपासिकांमध्ये कोणते दाणे आहे? कुटन दाणे. म्हणजे त्याला रात्रंदिवस कितीही धम्मा सांगा तरी ते मात्र, त्याला भाजीमध्ये जरी तुम्ही उपयोगात आणलं तर तो दात पाडल्याशिवाय राहणार नाही, है का नाही? मग ते कुटन जे दाणे आहे, ते जे कुटन दाणे आहेत, हा कितवा नंबरचा दाना झाला? त्या कुटन दाण्यालाही तुम्ही बाजूला काढता. आता राहिला कोणता दाना? टपोर दाना. आणि तो उपयोगी दाण्याची तुम्ही भाजी करता, त्याला उपयोगात आणता. तर तुम्हाला कोणता दाना बनायचा हे मला माहित नाही. एक तर मुलन दाना बनायचा आहे का कुटन बनायचा आहे का टपोर तो उपयोगी असलेला दाना बनायचा आहे? तुम्हीच कल्पना करा. मुलन तर काही कामातच नाही, तर काही लोक मुलन दुरीच्या मुलनासारखे आहे, काही लोक कुटन दाण्यासारखे आहे आणि काही लोक टपोर दाण्याचे आहे. तर तुम्हाला कोणता दाना बनायचा हे मला माहित नाही, है की नाही? है की नाही? तर आपण उपयोगी दाना बनलं पाहिजे. या दोनही दाण्याला आपण बाहेर काढतो, पण जो उपयोगी दाना आहे त्या दाण्याचा उपयोग करत असतो. तर असंच आपल्या समाजामध्ये होत आहे. या तुरीच्या दाण्याचं मी फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणखी मी 4 प्रकारचे माठ सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर 4 प्रकारचे माठ असतात, 4 प्रकारचे माठ. पहिला माठ कसा आहे? त्या माठा एक कोरा करकरीत माठ आहे आणि त्या कोऱ्या करकरीत माठामध्ये आधीच गढूळ पाणी टाकलेलं आहे. म्हणजे कोरा करकरीत माठ आहे, सरळ ठेवलेला आहे तो, आणि त्या कोऱ्या माठामध्ये काय आहे? गढूळ पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये शुद्ध रूपी धम्माचं जल, हे शुद्ध रूपी निर्मळ जल, हे पवित्र जल, धम्मरूपी जल मी त्या गढूळ पाण्यामध्ये टाकलं तर हे शुद्ध जल कसं होईल? त्या गढूळ पाण्यामध्ये टाकलं ना गढूळच होईल ना. म्हणजे तुमचं हे जे मडकं आहे का नाही, मडकं, तर ह्या मडक्यामध्ये पहिलेच गढूळ पाणी आहे, त्याच्यामध्ये जर मी शुद्ध पाणी टाकलं तर ते शुद्ध पाणी सुद्धा त्या अशुद्ध पाण्यानं काय होईल? गढूळच होईल. कितवं मडकं झालं आता? हे पहिलं मडकं. दुसरं मडकं असं आहे की त्या मडक्याला छिद्र आहे. काय आहे? छिद्र पडलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कितीही धम्मरूपी शुद्ध जल, पवित्र जल टाकलं तरी त्या मडक्यामधून ते पाणी जरी टाकेल तरी ते त्या छिद्रावाटे बाहेर पडले. कितवं झालं आता मडकं? दुसरं झालं. तिसरं मडकं, मी त्याच्यामध्ये गढूळ पाणी घेतलं नाही ना, त्याला छिद्रही पडलेलं आहे, ते मी माठ का नाही उघडं ठेवलं आहे. काय ठेवलेलं आहे? उघडं ठेवलं आहे, ते सरळ नाही ठेवलेलं आहे. म्हणजे मग त्या उघड्या मडक्यावर जर पाणी टाकलं शुद्धरूपी धम्मजलाचं तर काय ते थांबणार आहे? त्याच्यावर नाही थांबणार आहे. म्हणजे कितीही त्यामध्ये पालत्या घड्यावर कितीही पाणी टाका, ते राहणार नाही. तर असं मी कितीही सांगेल तुम्हाला तर ते राहणार नाही, कारण ते उघडं आहे ना, है ना. सवाशी व्हायला तयार नाही, उघडच आहे, तर मग ते काय करणार आहे? म्हणजे असे ताठर लोक, है की नाही. तुम्ही कितीही सांगा आम्ही त्याच मार्गाने राहू, तुम्ही फक्त सांगत चला, है की नाही. आणि चौथं माठ, त्याचं तोंड सरळ ठेवलेलं आहे, ना त्याच्यात गढूळ पाणी आहे, ना त्याला छिद्र पडलेलं आहे, ना ते उघडं मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये जर मी शुद्ध जल टाकलं सरळ माठामध्ये तर ते काय होईल? राहील का नाही? तर अशाच पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये आहे. तर लक्षात घ्या, जे एखादा कुंभार माहितीये का, जेव्हा एखादा भट्टी लावतो, माती आणतो, त्या मटक्याची भट्टी लावतो आणि भट्टी लावल्याच्या नंतर
त्याची गाळणी वगैरे सगळं मेहनत घेतो आणि इतकी मोठी भट्टी लावतो तो कुंभार. आणि त्यानंतर कुंभार माहितीये का त्या मटक्याचं परीक्षण करतो. वीटभट्टीवालाही परीक्षण करतो. तो मटक्याचे परीक्षण कसं करतो, जेव्हा पूर्ण ते मटके त्या भट्टीमध्ये शेकल्या जातात तर त्यावेळी तो बाहेर काढतो आणि मग त्या मडक्याला वाजून पाहतो. काही मडकी जर कच्ची असेल तर धाडकन तो खाली टाकतो, म्हणजे ते काही खपेरे त्याचे तयार होतात. आणि जे पकलेले मडके आहे ते मडके बाजूला ठेवतो विक्रीकरिता. तर असंच आपल्या जीवनामध्ये होत आहे. आपण म्हणजे मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण महत्वाचं आहे. मी तुम्हाला मनभर जरी ज्ञान सांगेल पण तुम्ही आचरण जर कणभर जरी करत असाल, म्हणजे मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी जे मी तुम्हाला आज 3 तुरीचे दाणे सांगितले आहे, मुलन, कुटन आणि सोलदाना किंवा टपोर दाना, आणि 4 प्रकारचे मडके सांगितले आहेत. तर आपल्या जीवनामध्ये मला जाता जाता एवढंच म्हणायचं आहे की आपली जी संगती आहे ती कुसंगती असू नये. चांगल्या लोकांची संगत करा, चांगल्या मित्रांची संगत करा. जे लोक निंदा करणारे आहे अशा लोकांपासून दूर राहा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 8 प्रकारचे जे लोकधम्म सांगितले जीवनामध्ये, काय सांगितलंय एका धम्मपदामध्ये भगवान बुद्धांनी, दुसऱ्यांचे दोष पाहू नये, दुसरा काय करतो किंवा काय करीत नाही याकडे लक्ष देऊ नये. लक्षात घ्या काय म्हणतात बुद्ध, दुसऱ्यांचे दोष पाहू नये, दुसरा काय करतो किंवा काय करीत नाही याकडे लक्ष देऊ नये, तर स्वतः काय करावं आणि काय करू नये याकडेच लक्ष दिले पाहिजे. लक्षात घ्या. आणि बुद्ध माहिती आहे का असंही म्हणतात की या जगामध्ये असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याची निंदा झाली नाही. जगामध्ये जो मनुष्य म्हणून जन्म घेणार त्याची निंदा होणार म्हणजे होणार. जगामध्ये शोधून पहा म्हणते, एकही माणूस शोधून सापडणार नाही, जगात नाही सापडणार. कोणता माणूस शोधून सापडणार नाही, जो जन्माला आला आणि त्याची निंदाच नाही झाली बा, लोकांनी स्तुती केली बा, असं नाही. जगामध्ये जो मनुष्य म्हणून जन्म घेन त्याची निंदा होणार म्हणजे होणारच. जगामध्ये ज्याची निंदा झाली नाही असा मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. लक्षात घ्या. म्हणून तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जे लोक निंदा करणारे आहे, निंदा नालस्ती करणारे आहे, चुगलखोर आहे, अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वाणीपेक्षा आपण डोळ्यावर जास्त विश्वास पकडला पाहिजे. कोणी कोणाविषयी काहीही सांगतं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचे नाही. आपली प्रज्ञा आणि सद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. म्हणजे आपल्या कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही. कोणाविषयी काही अफवा सांगतात म्हणून आपण खात्री केली पाहिजे, आपण प्रज्ञेनं जाणून घेतलं पाहिजे. आणि अशा निंदा करणाऱ्या किंवा चहाडी चुगली करणाऱ्या, निंदा नालस्ती करणाऱ्या लोकांपासून आपण सदैव दूर राहिलं पाहिजे. तथागत भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे. म्हणून आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझं जीवन कसं आहे, माझी दिनचर्या कसं आहे, माझं उठणं, बसणं, वागणं, राहणं, मी कुठल्या व्यक्तीसोबत राहत आहो, त्या व्यक्तीसोबत राहत असल्यानं माझं जीवन मंगलदायक आहे का, की त्या व्यक्तीमुळे, म्हणजे कधी कधी लक्षात घ्या, मूर्ख लोकांच्या संगतीमुळे आपण संकटात पडतो. मूर्ख लोकांची संगती करणं म्हणजे दुःख आणणं आहे घरामध्ये. दुःख मूर्ख लोकांच्या संगतीत राहिल्यानंही दुःख येते. म्हणून लक्षात घ्या. म्हणून वाईट मित्रांची संगत करू नका, सतसंग करा. हेच तथागत भगवान बुद्धांनी व्यावहारिक जीवनामध्ये सांगितलेलं आहे. तर आज या ठिकाणी हा व्यावहारिक धम्म म्हणून मी तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामधले काही उदाहरणं म्हणून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी या वैशाली बुद्ध विहारातील सर्व उपासक उपासिकांना मी सर्वांना आशीर्वचन देतो आणि माझ्या अल्पशा धम्म देसलेला या ठिकाणी विराम देतो. सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं खूप कल्याण हो. भवतु सप मंगल, भवतु सप मंगल, भवतु सप मंगल. साधु साधु. हो थोडस ठीक आहे, झालं. उलिसस ठीक आहे ना, थकून गेला, बाहेर गरमी होते इथं. ठीक आहे, आता नाही घेतलं चालते माझ्यावर.